युनियन बँक आणि मध्यंतरानंतर खेळायला सुरुवात. 5च्या आघाडीवर पहिली चढाई करताना बँक ऑफ बडोदा संघ. संघाधिकारी राम गायकर आणि सुनील नागवेकर, सरपंच विशाल सुरबे, गेली होती मॅच क्लोज आहे. क्लोज आहे मॅच. युनियन बँक अशी जबरदस्त पॉइंट. आता बोनस 16-12 चांगला सुरू बसलेला आहे सेकंड हाफ मध्ये. त्या प्रकारे मगाशी आपण पहिल्या हाफ मध्ये दोन्ही संघ डिफेन्स मध्ये खेळत असताना पाहतोय. आता रेड वर बोनस मध्ये पॉइंट मिळतात दोन्ही संघांना. अजून एक पॉइंट. 17-12 पॉइंट बँक ऑफ बडोदा. आता लीड मध्ये पॉइंट आपण पाहतोय लागत असताना. रेडच नाही तरी जाऊ. रेडरला रेडच नाही. दोन्ही प्रवेशद्वार जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, प्रवेशद्वारावर उभं राहता आतमध्ये येऊन आपल्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली है। जो भी दर्शक प्रमुख गेट के पास खड़े हैं, आप अंदर आने कर यहाँ पर आपकी बैठने की व्यवस्था की गई है। कोई खड़े रहकर ना देखे, अंदर व्यवस्था की गई है।
सर्व प्रेक्षकांना विनंती, आतमध्ये आसन व्यवस्था आहे ते ग्रहण करावं. 5च्या कव्हरमध्ये लेफ्ट फिल्डर 18-12 6 गुणांची आघाडी बँक ऑफ बडोदा. या ठिकाणी सन्मान्य साईदत्त ट्रॅव्हल्सचे मालक हजर राहिलेले आहेत, तरी कृपया आपण व्यासपीठाकडे या सुविधेला विनंती करतो. सन्मान्य कालेकर साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. अप्रतिम. साईदत्त ट्रॅव्हलचे कालेकर साहेब बहुचर्चित बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आपण ट्रान्सपोर्ट क्षेत्रातलं पाहिलं वाहतूक ट्रॅव्हल्स साईदत्त ट्रॅव्हल्स कालेकर साहेब. धन्यवाद कालेकर साहेब. या ठिकाणी या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आम्ही खास निमंत्रित केल्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील एक अग्रगण्य ट्रॅव्हल एजन्सीचे मालक सन्माननीय शेखरजी कालेकर साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, तरी त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. सन्माननीय कादिवली गावचे माजी उपसरपंच धन्यवाद शेखरजी कालेकर साहेब. सन्माननीय बापू कालेकर साहेब यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, ते सुद्धा ट्रान्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहे मी कादिवली गावचे सरपंच सन्माननीय प्रमोदजी माने साहेब यांच्या हस्ते. सन्माननीय कालेकर साहेब यांचा सत्कार होत आहे कादिवली गावचे सरपंच प्रमोदजी माने साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद सुशील कालेकर साहेब.
20-16 4 गुणांची आघाडी आहे. कमबॅक करावं लागेल युनियन बँक संघाला. मगाशी आपण पाहिलं पहिल्या हाफमध्ये सेकंड हाफमध्ये दोन्ही संघांना रीड मध्ये पॉईंट्स आपण पाहिले. त्यामुळे मगाशी आपण पाहिलं 9 आणि 2 नंबर या दोघांना पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल जेणेकरून जी साठी 4च्या कव्हर मध्ये जसे नंबर 9 एक महत्वाचा चढाईपटू युनियन बँकचा आपण पाहतोय लेफ्ट रीडर आहे. त्यामुळे टर्न लेफ्ट कव्हर आणि लेफ्ट कॉर्नर कडे लक्ष राहील. त्या प्रकारे हा प्रयत्न होत असताना आपण पाहतोय. आणि आता मात्र कव्हर यशस्वी पॉइंट मिळतोय आणि आपला ऑल आउट निश्चितपणे हळूहळू एक एक पॉइंट घेऊन आपली कव्हर आभारी ठेवत आहे. 21 आणि आता डू ऑर डाय साठी प्रयत्न. 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन आहे. बँक ऑफ बडोदा या संघाकडून चढाईपटू सज्ज लेफ्ट रायडर लेफ्ट कव्हर जसे नंबर 1 कॉर्नर आदित्य 5. रेडर आउट 21-17. 4च्या कव्हरमध्ये ही मॅच अतिशय कठीण तरीची होऊ शकते. ज्या प्रकारे सामनाच्या स्थितीमध्ये आहे पुन्हा एकदा warning. शेवटची 5 मिनिटं आता मात्र मजा येणार. 21 गुण बँक ऑफ बडोदा, 17 गुण युनियन बँक. आळशी करून एका बाजूला महत्वाचा चढाईपटू युनियन बँक संघाकडून चढाई करत असताना खेळणार आहे आणि तो प्रयत्न हातीच त्याचा गॅप आपण पाहतोय. कॉर्नर आणि टर्न मध्ये आहे. पॉइंट बँक ऑफ बडोदा. पहिला खाली ट्राय केला आणि त्यानंतर थोडस वेळ जर वरती आहे. लास्ट 4 मिनिट 17-22. रेड 6च्या कव्हरमध्ये बोनस ऑन राईट हेडर तिसरी नंबर 10. मात्र राईट कॉर्नर तयार होते आणि आता मात्र एक जरी पॉइंट आला. पुढील 3 मिनिटं बाकी आहेत आणि 4ची कव्हर आहे. 4 गुणांची पिछाडी नक्कीच भरून काढू शकतात. बँक ऑफ बडोदा संधी होती 23-18. लाईन टच झाली. लाईन टच पकडलं. टच लावले ना. 23-18 5 गुणांची आघाडी. बघूया उर्वरित काही मिनिटांमध्ये किती 4 की 5 होणार अजूनही आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी टचवर पकडला आणि या ठिकाणी कव्हर सक्सेसफुल. 19-23 केवळ 4 गुणांची या ठिकाणी आघाडी आहे. 4ची कव्हर एका बाजूला. काही घडू शकतं. अतिशय अडीअडीचा सामना. युनियन बँक शेवटची 2 मिनिटं. युनियन बँक ही बँक ऑफ बडोदा जर कोपऱ्याकडून सज्ज होतोय. लेफ्ट कॉर्नर देखील या ठिकाणी आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी दुसरी नंबर 9चा. आणि आता मात्र या ठिकाणी प्रयत्न फसला. 4 नंबरला 24-19 टाइम.
त्याचे पकडलेलं आहे आणि मात्र 2 गुण 24 आणि 2 26 तर मात्र 7 गुणांची आघाडी. बघूया काही मिनिटांमध्ये 7 गुण करून